पहिलाच तुमच्यासाठी आहे. लिहून चिसले कडू. लिहून चिसले कडू. आता तरी द्या लग्नाचे लाडू. गाईज कम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. तर ही आपली गाडी आहे का आपण पुसून घेतलेली बघा. तर आज 26 जानेवारी. तर आज आपण घरीच आहेत. तर आपण जाणार आहोत थोडं मित्राकडे. आता गाडी चालू केलेली 2 मिनटं ती सकाळ सकाळी जरा चालू ठेवून द्यायला लागते. तर चालू केलेली बघा आपण चाललो होतं आपण बघा. तर आपला मित्र आपण चाललेलो आता सध्या. तर आपला मित्राने काय केलं दुसऱ्याच्या मोबाईलवरून फोन केलाय पण तो घरी नाही आला. जवळून फोन केलाय पण जवळ नाही आला तो. त्याला बघू आता कुठं गेला काय म्हणतो. दूध द्यायला गेला काय तर हे बघा कुत्रे सकाळ सकाळी चालू केलं यांनी यांचा तामाशा. तर आपला मित्र आज टाईटमध्येच आहे कसं. तर आपला मित्रांनी पण लावला आणि फलाट झालाय. तर आपण सध्या आता टॉकीज पशीत बघा बघू टॉकीज पशीत पंचायत समिती पशी गर्दी नाही. पंचायत समिती तिकडे. चल बाबा कुठं शाळा बघतो. तर मित्रांनो मस्त तिथं प्रोग्राम आहे बघा. तर आपण काय जात नाही. आपला मित्र गायब झाला तिकडे काय प्रोग्राम बघा आता. होय थांब नावानगी जाईन तो पळून कुठे गेला तो काय दिसाना आपल्याला. इथं बी नाही. इथं पॉइंटर असतो तो आता. इथं बी नाही म्हणले आता तो हाय कुठे नेमकं. किंवा आता तुम्हाला भेटणार कुठं असं चांगला राहून हल्ला तरी सापडला नाही. त्याचा आत्ता फोन आला म्हणले आम्ही पंचायत समितीपाशी. आता ते दुसऱ्याच्या मोबाईलवरून केला म्हणून आता काय आपण आता थांबा त्याला कसं आता बोलतो आम्ही बघतो. फक्त मी जास्त म्हणजे ऐकू नका फक्त तुम्ही बोललेलं. वाटत पाहिजे घरी जातो तुम्हाला फोन लावतो. फोन केला काय करायचं तुला. दारात आला तू पळून चालला. तुला कळतं का लाज वाटते तुला. मॅडम नका बघू काय नो कोणाची निघले लागले इकडं स्वतःची गाडी लावतो मग गाडी पळतो ह्यो फळीचा. तर मित्रांनो बघा विद्यार्थी चाललेत बघा. आटळ कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे बघा एक. तर सगळे विद्यार्थी चाललेत हे. घटनाचे अध्यक्ष आणि बघा आपला ब्लॉग बघितला कसा आहे खतरनाक. तुम्ही दूध द्यायला आलो आणि बघा हे ब्लॉग. हॅलो गाइस गुड मॉर्निंग. हमाय घूमते घूमते हे बघा हमाय घूमते घूमते दूध द्यायला आलो आपण. तर हे बघा कसा काय भरून दिले. आणि हे बघा इथं थांबलो तर आपण इकडून एक शाळा येत होती. आमचा डायलॉग हमाय घूमते घूमते. तर हे बघा आपलं दूध फॅट चेक करतात बघा. हे विद्यार्थी चालले. तर मित्रांनो घेतलेलं आहे बघा आता पैसे आपण. तर आपण चाललो थोडं काम आहे बघा. आपण चाललो मित्राला आणायला सध्या. तर आपले मित्र करून टाकायचे एवढंच लक्ष. तर मित्रांनो बघा हे काय कोण लिहिलंय तो आलेलं आहे काय पैसा महत्वाचा आहे. हा बरं. तर हे आपल्या मित्रांनी काय लिहिलं बघा. ब्रश म्हणजे आवडला. कॅश म्हणजे पैसा. तेव्हा काय नुसती गाडी इकडून तिकडे पळीत येतो बघा. हे मोक्कार यांच्या घरी लवकर पाठव व्हिडिओ. हे आपला मोक्कार लेकर. तर आपण थांबलेलो बघायचं या डेअरीपाशी. आपला मित्र आता दूध पीत घातलेलं. तर आपण चाललेलो बघा इकडच्याच गेटने जाऊ मागून मस्त मध्ये उडी खाऊन तिकडे कुठे जातो चलत इतक्याला.
तर आपण चाललेलो आहेत कार्यक्रमला बघाय काय प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिन रे. मग तेच म्हणलं ना मी. तर आपले मित्र गायब झालेले आहेत बघा, हरपलेले आहेत. आले तर आले नाही तर ते सोडून काय करायचे ते सारखंच हरपा लागले. एक तर भेटायच्या पहिलेच हरपा लागला. काय मग पुढे गेले ते काय म्हणतो जे पबजी. हे बघा सापडले आपले मित्र कार्यक्रमाला. कॉलेज 8 दिवस. यांचाही आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी आभार व्यक्त करूया. त्याचबरोबर मित्रांनो, त्यांनी तरी समाजासाठी केलं हो, पण आपण आपल्या कुटुंबासाठी करू शकत नाही का? आपल्या कुटुंबाचं, आपल्या आई वडिलांचं आयुष्य आनंददायी जावं. यांचा विचार काय आहे, काय माहिती हे काय करायला लागले दोघे जण. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जीवनक्रमात अनेक परिस्थितींना तोंड द्यावे लागले. मोदी और योगी में घनघोर चर्चा. घनघोर चर्चा हो रही है. ज्ञानार्थ शाळेच्या अंगणात 2 विद्यार्थ्यांनी पाठीमागे घेऊन उभं राहायचंय, कारण की चित्रीकरणामध्ये आपल्या शाळेचं नाव आलं पाहिजे. समोर जे आता हायस्कूलच्या तिथे सर्व मुली त्या ठिकाणी अल्पहार घ्यायला जाणार आहेत, फक्त मुली. आणि स्टेजच्या भारत का झंडा सुहाना लगता है, लहराने से दिल दीवाना लगता है. भारत का झंडा सुहाना लगता है, दिल दीवाना लगता है. बघा एवढं ऐकू ऐकू तर आपण चाललो होतो आता. ऐकू नाही म्हणजे जा यांना देशभक्ती गीत ऐकायचे कटाळे येते तर, आणि डीजे सॉन्ग ऐकायला माझ्या वाटते. कोणाला रिसेंट माहिती कोणी तिकडं तरी आता थोडं जय भगवती. ते आलचा पलंबर घ्या आलेलं तर आपण चहा घ्यायला येत आता. तर आता सध्या चहा पित आहे. तर आपल्या मित्राला जायचं संभाजीनगरला, तर तो बस स्टँडला थांबलेला, त्याला गाडीला काय लागा ना बघा. संभाजीनगरला जायचं या का आपला मित्राचे आजोबा बसलेले, गाडी तुम्हाला नंबर दाखवला. चढकवर अर्धा जागा अर्धा का तर चाललेलो तर आपण आता सध्या. तर बसून दिलेलं आहे मित्राच्या आजोबाला. तर आपण चाललेलो सध्या, गाडीचा नंबर घेतला. आता काही झालं तर म्हणजे काही होत नाही, फक्त ते काय होतं चेकिंग होती बघा गाडी. आपण एक कार्यक्रम होता बघा इथं, काय होतं सेंडअप होता 12वीचा. तर आपण आलेलो होतो बघा. आपला मित्र तिकडे बघा, किंवा आपला मित्र आणि आपला दुसरा मित्र आणि आपला पागल मित्र. तर मित्रांनो पूजा करीत आहेत बघा सध्या. दीपवर्जन काय आपल्याला मानता येत नाही बघा. निकले हॉटस्पॉट चालू करा. पाटील मॅडम यांचा सत्कार आटाकडे शुभांगी हिने करावा अशी विद्यार्थी आजचा कार्यक्रम स्पेशली तुमच्याकरता. तसं आयुष्य जीवनावर सुरुवात होते किंवा शेवट असतो, त्याच पद्धतीनं धन्यवाद. आज मित्रांनो
12वीचा निरोप समारंभ आहे. तर आता याच्यानंतर जे आता जाऊ दे 12वीची झाली वर्ष ते तुम्ही शिकवा, पण हे जे 3-4 वर्ष आहेत त्यात आपल्याला जे घेण्याची हे आहे त्याच्यासाठी तुम्ही जर 4 वर्ष जर चांगली मेहनत केली, तुम्ही जर गाढवासारखा आता जर 4 वर्ष काढले, गाढवासारखा अभ्यास केला, तुमच्या आयुष्यात तुम्हाला राजासारखं जगावं लागेल. आणि जर आता 4-5 वर्ष तुम्ही राजासारखं जगले, तुम्हाला आयुष्यभर गाढवासारखं काम करावं हे ध्यान ठेवा. दम आहे याच्या दम. आपलं हे 4-5 वर्ष आहे त्यात आपली संगतच ठरवते आपलं पुढचं भविष्य. तुम्ही असणार त्यामुळे ध्यान ठेवा. आता यातले काही मुलं सरपंच होतील, काही आमदार होतील, काही डॉक्टर होतील, काही इंजिनियर होतील, कोणाचं कोणी काही सांगू शकत नाही भविष्य कोण काय होणार हे सांगू शकत नाही. दम आहे बंदे में दम. तुम्हाला गोष्ट सांगायची मित्र, ही गोष्ट तुमच्या भविष्यात काम येऊ शकते. एक गाढव असतं, वडील आणि मुलगा गावी जात असतात. गावी जात असतात तर त्यांना असं समोर चलत असतात, गाढव पहिले चलतो, मुलगा पहिले चलतो आणि तिथं मुलगा चलतो. पुढं गाव येतं, गावात नाही असतात म्हणतात ते गाढवावर बसून जायचं ते पैसे जायचं तुमच्या. तर मग काय करतं ते त्याच्या बापाला वाटतं मुलाला बसव आणि बाप पैसे चलतो. तर तसं समोर जातात जातात आणि समोर त्यांना पुढचं गाव येतो. म्हणतात काय आळशी मुलगा आहे बघा, विचारायला घोड्या गाढवावरती बसलाय आणि बाप पैसे चालला म्हणतात. तर तो बापाला त्या मुलाला कसं पश्चाताप वाटतो, बाबा कशाला आपल्या वडील तुझ्या म्हातारी जायचं आपण. मग तो मुलगा उतरतो आणि बापाला गाडवा बसतो. तर बाप पुढचं गाव येतं आणखी एक पुढचं गाव आल्यावरती मग काय बाप मुलगा येऊन चल बाप गाडवा बसून झालाय. तर मग ते करतात पुढच्या गावात काय करतात ते गावात डोक्यात तरी पुढचं गाव येतं त्या पुढच्या गावात सुद्धा असतात त्यांना काय चल गाडवा बसून जायचं तर गाडवा उठल्यावरून घेऊन चालले. त्या कारणास्तव हे लोक तुम्हाला चांगलं तेच म्हणणार आहेत, वांगलं तेच म्हणणार आहेत. त्याच्यामुळे आपल्या याच्यात आपल्याला चांगलं व्हायचं की वांगलं व्हायचं. त्याच्यामुळे गाढव पहा जे पायी चालले तरी नाव ठेवलं, पायी चाललं तरी नाव ठेवलं, मुलगा बसला मुलाला नाव ठेवलं, वडील बसला वडिलाला नाव ठेवलं, त्या गाढवाला तरी त्यांनी नाव ठेवलं. त्याच्यामुळे मला एवढं सांग नाही कोणी काय म्हणतंय. आता तुम्हाला समजा जर व्हायचं तुम्हाला डॉक्टर, तुमचा मामा नाही तर काका म्हणला मला इंजिनियर होय, शिक्षक हो, तुम्हाला जे करायचं ते का. शिवाजी महाराजांनी 16-17व्या रायरेश्वराच्या मंदिरावर शपथ घेतली होती, मी हे स्वराज्य निर्माण करणार आणि त्यांनी केलं. आपल्याला काय आपल्याला थोडंच काय असं रणांगण लढायला जायचं, तलवार हातात घ्यायची, आपल्याला आपलंच हे करायचंय. त्याच्यामुळे चांगलं मेहनत करा, चांगलं पुढे वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. सर माझं एवढं वर्षभरात मीच काही चुकलं असं तुम्हाला माफ करा. जय हिंद जय महाराष्ट्र. वर्गातले मॅच कशा पडायचे बाकीची बाती कशी वापरायची सर त्यांनी समजून सांगितलं काय होती म्हणजे आम्ही होतो त्यात. तर असा होता दहावीचा काही पण मुली आदर्श होते दहावीच्या, पण मुलं होते काही अशी तसे असतातच ते प्रत्येक क्लासमध्ये बरं का, पण सगळेच असे गुन्हे मानल्यानंतर काय भागणार नाही. एवढे म्हणून मी आज पहिलाच तुमच्यासाठी आहे. लिहून चिजले कडू, लिहून चिजले कडू, आता तरी द्या लग्नाचे लाडू. लिहून चिजले कडू, लिहून चिजले कडू, आता तरी द्या लग्नाचे लाडू. थांबा थांबा थांबा. आणि जोपर्यंत अकरावीचे स्टुडंट काही होणार नाही तोपर्यंत लाडू त्यांना भेटणार. बड्डे आमचा. नाही
तो माझा भाऊ. मग सिनेमाला कोणासोबत जाऊ? हिरे प्रतिभा. हिरे प्रतिभा. इवलीची खार बघा झाडावर कशी चढते. इवलीची खार बघा झाडावर कशी चढते. सुरू सुरू माझ्या बापाची तीच नाही तर मी काय. हात गळा लागला माझा तर चष्मा लावला तर मुली पाहत नाही. चष्मा लावला तर मुली पाहत नाही आणि चष्मा काढला तर मुली दिसत नाही. जिंदगी मिलती है हिम्मत वालों को. जिंदगी मिलती है हिम्मत वालों को. खुशियाँ मिलती है तकदीर वालों को. प्यार मिलता है दिल वालों को. और अपना जैसा दोस्त मिलता है नसीब वालों को. माने सर. गार्डनर कार्यकर्ता बघून घे. माणिस गेले का? अजीब दास्तां है ये, कहाँ से शुरू कहाँ खत्म. अजीब दास्तां है ये, कहाँ से शुरू कहाँ खत्म. ये लेक्चरर है कौन सा, ना वो समझ सके ना. सोनाक्षी पवार. स्वतःला समजते ममता कुलकर्णी. अरे ती तर आमच्या घरची मोलकर आहे. राजनंदिनी राठोड. आली का? त्यांनी आवाज घेतला ते. नाही आली का? नंदिनी आहे का? नंदिनी राठोड. आरशात पाहिले की आरसा म्हणतो. आरशात पाहिले की आरसा म्हणतो ब्युटिफुल.